हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 22। मयि अनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढां मत्कृते त्यक्ता कर्माण त्यक्ता स्वजन बांधवा मय्यन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम् मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त स्वजन बांधवः मय्यन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम् मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त स्वजन बांधवः मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम् मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त स्वजन बांधवः मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त सृजन बांधवः मय्यन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम् मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त स्वजन बांधवः मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम् मत्कृते त्यक्त कर्माण त्यक्त स्वजन बांधवः मयि माझ्या अनन्येन भावेन अविचल मनाने भक्तिं भक्तिमय सेवा कुर्वन्ति करतो ये जो दृढाम दृढ मत्कृते माझ्यासाठी त्यक्ता त्याग करतो कर्माणः कार्ये त्यक्त त्याग करतो स्वजन कौटुंबिक संबंध बांधवा मैत्रीचे संबंध भाषांतर असा साधू
कोणत्याही प्रकारे विचलित न होता अनन्य भावाने व दृढपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करीत असतो. भगवंतांसाठी तो जगामधील मित्रत्वाचे संबंध, कौटुंबिक संबंध आदी सर्व संबंधांचा त्याग करतो. साधूची लक्षणं सांगत आहेत भगवान कपिलदेव. मागच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की साधू कोण असतो? जो सहनशील असतो, करुणेने भरलेला आणि सर्व जीवांसंबंधी मैत्री बाळगणारा असतो. त्याला कोणी शत्रू नसतो. तो शांत चित्ताचा असतो. शास्त्रोक्त आदेशानुसार आचरण करतो. अशा प्रकारे त्याचे सर्व गुण उदात्त असतात. पुढे त्याच्यामध्येच भगवंत सांगत आहेत की साधू कोणत्याही प्रकारे विचलित न होता, आपलं मन विचलित न करता अनन्य भावाने व दृढपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करीत असतो. आज एक्झॅक्टली सेम पॉइंट भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला माझी सेवा एक तर अनन्य भावाने करायची आणि दुसरं म्हणजे दृढपणे करायची. सध्या आपल्यामध्ये दोन्ही पण लॅकिंग आहे. दोन्हींची कमतरता आहे. अनन्य भाव देखील नाही आणि दृढ निश्चय पण नाही. का अनन्य भाव नाही आणि का दृढ निश्चय नाही? कारण आपल्याला या जगाचा, विशेष करून स्वजनांचा आणि मित्रांचा त्याग करावा असं वाटत नाही. भगवंतांसाठी तो जगामधील मित्रत्वाचे संबंध, कौटुंबिक संबंध आदी सर्व संबंधांचा त्याग करतो. हे खूप चुकीचं समजावून घेतलं जातं. परंतु हेच परफेक्टली समजावून सांगितलेलं आहे मागच्या अध्यायामध्ये, जिथे आपण वाचलं की कर्दम मुनी जगाचा, कुटुंबाचा सगळा संबंध सोडून, घर सोडून चालले होते. परंतु त्याच्यासाठी काय पात्रता लागते, कधी सोडून जावं लागतं, कधी सोडलंच पाहिजे, हे सगळं लिहून दिलेलं आहे शास्त्रामध्ये. नाही असं नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की घर, कुटुंब, मित्र सोडायला सांगितलेत, असला कसला तुमचा धर्म. वेल, असंच वाऱ्यावर सोडायला सांगितलेलं नाहीये. एक ठराविक जबाबदारी आपली पूर्ण करून मग सोडायला सांगितलेलं आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? आपल्याला कधीच सोडायची इच्छा नाही. हा प्रॉब्लेम आहे की नाही? साधू कोण असतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे संन्यास आश्रमातील जीवन जगणाऱ्या संन्याशालाही साधू असे म्हटले जाते, कारण तो घर, सुखसोयी, मित्र, नातेवाईक, मित्र व कुटुंबांशी संबंधित कर्तव्ये इत्यादी सर्वस्वाचा त्याग करतो. हे भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो म्हणजे नुसतंच असा त्याग करून चालत नाही, माझी सेवा पण करावी लागते. तो खरा संन्यासी असतो.
संन्यास आश्रमातील जीवन जगणाऱ्या संन्यासालाही साधू असे म्हटले जाते. तो भगवंतांप्रित्यर्थ सर्व गोष्टींचा त्याग करतो. संन्यासी विरक्त जीवन जगत असतो. परंतु जेव्हा तो कठोर तपस्या करीत आपली सर्व शक्ती भगवंतांची सेवा करण्यात खर्ची घालतो, तेव्हाच त्याचे वैराग्य यशस्वी होते. म्हणूनच येथे भक्तिम कुर्वंती ये दृढाम असे म्हटले आहे. कुर्वंती म्हणजे करणे. भक्तिमय सेवा तो दृढ निश्चयाने करत असतो. भक्तिम कुर्वंती ये दृढाम. जो मनुष्य गांभीर्याने भगवत सेवा करीत असतो आणि संन्यासी जीवन जगत असतो, तो साधू होय. जो मनुष्य गांभीर्याने भगवत सेवा करत असतो आणि संन्यासी जीवन जगत असतो, तो साधू होय. ज्याने केवळ भगवंतांची सेवा करण्याच्या हेतूने समाज, कुटुंब आणि लौकिक मानवतेच्या सर्व उत्तरदायित्वाचा त्याग केला आहे, तो साधू होय. नाहीतर दाढी, जसं परवा सांगितलं, दाढी वाढवली आहे किंवा दाढी काढली आहे, मुंडन केलंय, भगवे वस्त्र धारण केलेत, परंतु या जगाबद्दलची आसक्ती सुटली आपली, पण भगवंतांची सेवा करत नसलो आपण तरी काय करत असतो? कुठल्या ना कुठल्या तरी लेवलला आसक्ती असतेच. परत प्रतिष्ठेची आसक्ती. त्यामुळे दोन्ही असणं गरजेचं आहे. जगातील सगळ्या गोष्टींचा ज्याच्यावर आपली आसक्ती आहे ते तर सोडायचं आहेच, परंतु भगवंतांमध्ये आसक्त व्हायचंय. परवाच्या आपण एका श्लोकामध्ये वाचलं की जगातल्या सगळ्या इंद्रिय विषयी गोष्टींचे अनासक्ती निर्माण करून साधूवर आसक्त व्हायचंय. साधूवर म्हणजे मग आपल्याला माहिती पाहिजे की साधू कोण आहे. साधू कोण असतो? जो साधूवर आसक्त असतो किंवा भगवंतांवर आसक्त असतो, तो साधू. म्हणजेच भगवंतांच्या, साधूंच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये तो बिझी असतो, व्यस्त असतो, तो साधू. या जगामध्ये जन्म घेताच मनुष्यावर अनेक प्रकारची बंधने आणि जबाबदाऱ्या येतात. जनता, देवता, ऋषीगण, अन्य जीव मात्रे, माता पिता, पूर्वज आणि इतर अनेकांचा तो ऋणी होतो. जगामध्ये आल्या सूर्यदेवाचे आपण ऋणी असतो, ते आपल्याला निरोगी ठेवतात. चंद्रदेवाचे आपण ऋणी आहोत, ते आपल्याला अन्नधान्य पुरवतात. वायू देवता आपल्यासाठी वायू पुरवतात. या सगळ्या देवी देवतांचे आपण ऋणी असतो. महान ऋषी, पूर्व आचार्य, साधू हे लोक आपल्यासाठी ज्ञान ठेवून जातात, म्हणून आपण त्यांचे ऋणी असतो. आपले माता पिता, पूर्वज, त्यांच्यामुळे आपल्याला हे शरीर मिळालं, त्यांचे आपण ऋणी असतो. अनेक वेगवेगळे जीव आपल्याला मदत करतात, त्यांचे आपण ऋणी आहे. कधी वाटलं आपल्याला असं? मिस्टर टोमॅटो आपल्याला मदत करतं हे शरीर चांगलं ठेवण्यासाठी. टोमॅटोचे पण आपण ऋणी असलं पाहिजे सगळ्या जीवांप्रती. त्याने आपलं आयुष्य पूर्णपणे अर्पण केलं नसतं तर तुम्हाला खायलाच मिळालं नसतं. मिस्टर टोमॅटो, मिस भेंडी आणि कोण कोण, मिस्टर पंपकिन, भक्त पालक, भक्तीन मेथी, सगळ्यांचे ऋणी आहोत आपण. अनेक जीव,
कुत्रा आपल्याला मदत करतो, मांजर मदत करते, अनेक जीवांप्रती. आणि ही भारतातली संस्कृती आहे ऍक्च्युली. हे ऋण मान्य करणे आणि या सगळ्यांप्रती कृतज्ञता, ग्रेटफुलनेस, ही आपली संस्कृती आहे. देवता, ऋषी, गुरु, माता पिता, पूर्वज, म्हणूनच हे पिंडदान वगैरे, श्राद्ध क्रिया वगैरे आपलं त्यांच्याप्रती काहीतरी देणं असतं. ऋणी म्हणजे काय? देणं, हो की नाही? मग हे सगळं कसं सोडून द्यायचं असं आपल्या मनामध्ये विचार आहे ना. मुलं जन्माला आपण घातलेत, मग आपली जबाबदारी आहे. आई वडिलांनी आपल्याला या जगामध्ये आणलंय, पालन पोषण केलंय, ज्ञान दिलंय, कपडा लत्ता सगळं दिलंय, मग आपली त्यांच्याप्रती काही जबाबदारी आहे. परंतु अशा श्लोकांमध्ये आपण वाचतो की हे सगळं सोडलं पाहिजे. मित्रांनी आपल्याला मदत केलेली असते, आपल्या दुःखाच्या समयी आपल्याला मित्रच मदत करतात. शास्त्र तर सांगतं सोडून द्या मित्रांना. कसं सोडायचं? शास्त्र सांगतं सोडून द्या आई वडिलांना. कसं सोडायचं? सोडून द्या मुलांना. कसं सोडायचं? तर एक ठराविक म्हणून ह्या आश्रमाची व्यवस्था केलेली आहे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम. यस, या सर्वांप्रती आपलं काहीतरी ऋण आहे, आपली काहीतरी जबाबदारी आहे, ती पूर्ण पार करून आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. जेव्हा आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही त्याचा अर्थ काय असतो? आपण आसक्त झालोय. जबाबदारी तर कधीच संपलेली आहे, परंतु माझं आहे म्हणून मी तिथं अजून चिटकून राहिलेलं आहे. माझे नातेवाईक आहेत, माझा आहे, माझा मुलगा आहे, माझा पत्नी आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. दुसरं काहीच कारण नाही. कारण नाही ते तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीमध्ये मदत करतात, नाही तुम्ही त्यांना आध्यात्मिक प्रगतीमध्ये मदत करत आहात. हो की नाही? येस, या जगामध्ये जन्म घेताच मनुष्यावर अनेक प्रकारची बंधने आणि जबाबदाऱ्या येतात. जनता म्हणजे बाकीची लोक, देवता, ऋषीगण, अन्य जीव मात्रे, माता पिता, पूर्वज आणि इतर अनेकांचा तो ऋणी होतो. भगवंतांची सेवा करता यावी यासाठी जेव्हा तो या सर्व कर्तव्य बंधनाचा त्याग करतो, तेव्हा त्याला अशा कर्तव्य त्यागासाठी दंड दिला जात नाही. तथापि एखाद्याने केवळ इंद्रिय तृप्तीसाठी या सर्व बंधनाचा त्याग केला तर मात्र त्याला प्राकृतिक नियम कठोर दंड देतात. बऱ्याचदा आपण याच्याबद्दल चर्चा करतो ऍक्च्युली, की प्रभूजी आमच्या घरातल्यांना आता किती वेळा समजावून सांगायचं, त्यांच्या लक्षात येत नाही, आता काय करायचं? आपल्या जीवनामध्ये टॉपमोस्ट प्रायोरिटी, सगळ्यात उच्च प्राधान्य आपण दिलं पाहिजे ते म्हणजे भगवंतांच्या सेवेला. यस, काही जबाबदाऱ्या आहेत आपल्या, त्या पूर्ण केल्या पाहिजेत. आपल्यावर अवलंबून असलेल्या, डिपेंडंट असलेल्या लोकांसाठी. परंतु त्या जबाबदारीमध्ये ही पण जबाबदारी आहे की त्यांना कृष्ण भावनेचं ज्ञान देणे, आणि ते ठराविक काळासाठीच देणे. नाही प्रभूजी अजून मी घरातच आहे, कारण मला वाटतं मी घरातल्यांचा पहिल्यांदा प्रचार केला पाहिजे. घरातले तुमचे ऐकत नाहीयेत. त्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक गरजांची पूर्तता तुम्ही केलेली आहे, बस आता तुम्ही देवधर्माला लागलं पाहिजे. हे कुठेच केलं जात नाही. अशा प्रकारचे नियम, बंधन, कायदे आपण कोणीच पाळत नाही, आणि वर म्हणतो आपला धर्म हा सुरक्षित नाही आहे. आपला धर्म आपल्यामुळेच सुरक्षित नाही आहे, कारण आपणच त्याचं पालन करत नाही. अजूनही आपण इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त होऊन अडकून राहिलेलो. आणि याच्या विरुद्ध बरेचसे लोक घर सोडतात, संन्यास घेतात या सगळ्या जबाबदारीतून बाहेर पडण्यासाठी. हे पण चुकीचं आहे.
वैताग आलाय मला, मला संन्यास द्या. प्रभुपादांकडे खूप जण यायचे असं, वैताग आलाय मला, संन्यास द्या. परंतु साधू तोच असतो जो या सगळ्या बंधनातून मुक्त झालेला असतो, बंधनाचा त्याग केलेला असतो. विशेष मुक्त झालेला असतो म्हणजे काय, त्याग केलेला असतो. बऱ्याचदा मुक्त झालेला असतो म्हटलं की आपल्याला वाटते कोणीतरी येऊन आपल्याला मुक्त करेल. नाही, आपल्यालाच त्याचा त्याग करायचा. तो त्याग जर आपण केला तर आपण साधू होतो. प्रभुपाद इथे लिहितात शेवटच्या वाक्यामध्ये, परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जर या सर्व बंधनाचा आपण जर त्याग केला तर मात्र प्रकृती आपल्याला कठोर दंड देते. पुढच्या श्लोकामध्ये याच पुढे कंटिन्यू करतात. कपिलदेव सांगतात, मदाश्रय कथा मृष्ठा शृण्वन्ती कथयन्ती च तपंती विदिधास्तापा नैतान मद्गत चेतसः. मद आश्रय कथामृष्टा शृण्वन्ती कथयन्ती च. माझ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या श्रवण आणि कीर्तनात निरंतर रममान झालेले असे हे साधू भौतिक दुःखाने त्रस्त होत नाहीत, कारण माझ्या लीला आणि कृत्यांच्या विचारांनी त्यांचे चित्त सदैव भरलेले असते. भगवंतांचं यश कीर्ती सदैव ऐकणे हेच मंगलमय असतं आपल्यासाठी. मंगलमय म्हणजे काय, शुभ किंवा आपल्या जीवनामध्ये चांगलं घडवणार. जनरली याच्या बरोबर उलटे आपली अवस्था असते. आपल्याला आपली स्तुती, आपलं यश याचं गुणगान केलेलं वाटतं मंगलमय आहे. बरोबर आहे ना? नाही, स्टेजवरती उभारून सांगितलं जातं, सो अँड सो प्रभूजी युरोप मधून खास आमच्या इथे आज बैलाची शर्यत बघायला आलेली आहेत. आणि ते आपली जी स्तुती असते, आपलं यशोगान जे असतं ते 99.99% वेळेला खोटं असतं. कारण या भौतिक जगातली स्तुती खोटीच असते, जरी ती खरी वाटत असते. या विरुद्ध आपण भगवंतांची स्तुती, भगवंतांचं गुणगान, भगवंतांचे यश, भगवंतांची लीला याचं कथन करणे, श्रवण करणे म्हणजे काय, भगवंत किती ग्रेट आहेत हे ऐकणे आणि भगवंत किती ग्रेट आहेत हे सांगणे. हे भगवंत किती ग्रेट आहेत हे ऐकणे आणि भगवंत किती ग्रेट आहेत हे सांगणे हे प्रामाणिकपणे कधी होणार, जेव्हा मी ग्रेट नाही तेव्हाच होणार. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं की प्रभूजी तुम्ही सारखं सारखं सांगता की कथा ऐकू नका, कथेमध्ये तुमची प्रगती होणार नाही. कथेमध्येच प्रगती आहे. आपण काय रोज वाचन श्रवण करतो, भगवंतांचीच कथा. आता आपण कुणाच्या यशाबद्दल वाचत आहोत, भगवान कपिल देवांच्या यशाचं गुणगान करतो. परंतु कशा अर्थाने, कशा भावाने हे समजणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण हे या श्लोकाचा अर्थ खूप छान आहे, परंतु आपण अर्धवट फिल्टर करून घेतो अर्थ. मी आणखीन एकदा वाचतो, लक्ष देऊन ऐका. काय म्हणतात भगवान कपिलदेव, माझ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या श्रवण आणि कीर्तनात निरंतर रममान असे हे साधू भौतिक दुःखाने त्रस्त होत नाहीत, कारण माझ्या लीला आणि कृत्यांच्या विचारांनी त्यांचे चित्त सदैव भरलेले असते.
तुमचं चित्त आहे का भगवंतांच्या लीला, गुणगान, यशोगान आणि सदैव भरलेलं? नाही. ज्यांना ज्यांना अशी सहज सोपी भक्ती पाहिजे असते, नुसता कथा पाहिजे, तत्वज्ञान नको, त्यांना ती कथा देखील 2 तासासाठीच पाहिजे असते. उरलेला वेळ त्यांना स्वतःसाठी द्यायचा, स्वतःच्या कुटुंबासाठी द्यायचा, स्वतःच्या मित्रांसाठी द्यायचा. सदैव तुमचं चित्त भरलेलं आहे का या कथांनी, लीलांनी? काल पण आम्ही चर्चा करत होतो की प्रभूजी, राधा राणींचं नाव इतकं श्रेष्ठ आहे, मग राधा राणींचं नाव का घ्यायचं नाही? राधे राधे का घ्या ना, सदैव घ्या, बघूया जमतंय का. जमेल घ्यायला सदैव? सगळं सोडून द्यावं लागेल, सगळं सोडून सदैव घ्यायचं असतं. नाही, असं कसं काय प्रभूजी? घर आहे, कुटुंब आहे, उत्तरदायित्व आहे, कर्तव्य आहे. हा, मग त्याच्यासाठीच तेवढ्या फास्ट तिथे जाऊ नका म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला. भगवंतांची कथा ऐकायची, श्रवण करायची, याचा अर्थ असा नाही की नुसती गोष्ट ऐकायची. एक होता बकासूर. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आणि सवंगडी हे वनामध्ये गायी चरायला घेऊन गेले होते. तिथे आला बकासूर. ऐकायला खूप छान वाटतंय, पण तू यातलं घ्यायचं काय आपल्याला? भगवंतांच्या लीला श्रवण करणे म्हणजेच भगवंतांच्या यशाचं श्रवण करणे. यशशा श्रिय, भगवंतांचे श्री, यश, हे जे भग आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणे, जे ऐकून आपलं जीवन मंगलमय झालं पाहिजे. आपलं जीवन दुःखमयच असेल तर हे कथा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतच नाहीये. तो ते पण म्हटलेलं आहे याच्यामध्ये. माझ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या श्रवण कीर्तनात निरंतर रममान झालेले असे हे साधू भौतिक दुःखाने त्रस्त होत नाहीत. ही पण एक परीक्षा आहे. तुम्ही आहात का भौतिक दुःखाने त्रस्त? त्याचं उत्तर जर यस असेल तर तुम्ही ऍक्च्युअली भगवंतांची कथाचं श्रवण कीर्तन करत नाही, नुसतं करमणूक म्हणून करताय. आणि दुःखातून बाहेर किंवा दुःखात, या भौतिक दुःखाने त्रस्त होणार नाही ही अवस्था कशी येणार? जेव्हा तत्वज्ञान समजेल आपल्याला की हे भानगड काय आहे, जे देखील स्वतः भगवंतच सांगतायत ही पण भगवंतांची लीलाच आहे. ही नको आहे आपल्याला लीला भगवंतांची. भगवंतांची फक्त राधा राणींबरोबरची लीला पाहिजे आपल्याला. येस, साधू हा सदैव भगवंतांच्या लीलांमध्ये व्यस्त असतो, श्रवण कीर्तनामध्ये. त्याला दुसरं काही कामच नसतं. परंतु ते कसं? त्याचं सचित्त सदैव याच्याने भरलेलं असतं. सदैव महत्वाचा शब्द आहे इथे, सदैव. तात्पर्य, भौतिक जीवनामध्ये विविध प्रकारची दुःखे आहेत. शरीर आणि मनापासून उद्भवणारी दुःखे, इतर जीवांमुळे उद्भवणारी दुःखे आणि नैसर्गिक उत्पातांमुळे उद्भवणारी दुःखे. आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक. मी जैविक म्हणणार होतो. त्रिविध ताप. तथापि अशा क्लेशदायक स्थितींमुळे साधू विचलित होत नाही, कारण त्याचे मन सदैव कृष्ण भावनेमध्ये व्यापलेले असते. बऱ्याच जणांना वाटतं की आपण भक्त झालो की आपल्याला हे 3 प्रकारचे दुःख होणारच नाहीत, येणारच नाहीत. त्रिविध तापातून आपण मुक्त होतो, याचा अर्थ आपल्याला वाटतं की हे दुःख येणारच नाही. महापूर येईल परंतु माझ्या घरामध्ये पाणी येणार नाही, कारण मी भक्त आहे. नाही, हे सगळं होत राहणार. हे भौतिक जगच याच्यासाठी निर्माण केलेलं आहे. परंतु
अशा ज्ञानामध्ये मी स्थित असतो की मला त्या दुःखांचा त्रासच होत नाही. याला म्हणतात भक्ती ऍक्च्युली. मग प्रभूजी करून काय उपयोग, हा प्रश्न आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. याचा अर्थ आपण इथे फक्त दुःखातून मुक्त होण्यासाठी आलोय, खऱ्या अर्थाने प्रेम करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आलेलं नाही. करून काय उपयोग, उपयोग आहे नाही का? जो या दुःखाने त्रस्त होऊन रडत बसतो त्याच्यापेक्षा तरी तुमची अवस्था बरी आहे ना, कारण दुःख तर कोणीच टाळू शकत नाही या जगामध्ये. परंतु या ज्ञानामध्ये स्थित झाल्यामुळे तुम्हाला ते पेलण्याची शक्ती तरी मिळाली. अजून आपण प्रश्न विचारला पाहिजे, परंतु उपयोग काय दुःख थांबणारच नसेल तर? येस, दुःख थांबणार आहे पुढच्या जन्मामध्ये, इथून बाहेर पडल्यावर. त्याची गॅरंटी भगवंत देतात. अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षायिषामि मा शुचा. घाबरू नका. नाही असं नाही, परंतु त्या दुःखाने आपण जर विचलित झालो, मी भक्ती करतोय तरी पण मला अजून आपण ऍक्च्युली भौतिक आसक्तीतूनच मुक्त झालेलो नाही, हे लक्ष. आणि म्हणूनच आपल्याला दुःख येत असतं आणि म्हणूनच आपण त्रस्त होत असतो. तर या भौतिक जगामध्ये विविध प्रकारची दुःखे आहेत. तथापि अशा क्लेशदायक स्थितींमुळे साधू विचलित होत नाही, कारण त्याचे मन सदैव कृष्ण भावनेने व्यापलेले असते. त्यामुळे त्याला भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयांसंबंधी बोलणे आवडत नाही, इतर कोणतेही काम करायला आवडत नाही. अमरीश महाराज ही भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत नसत. वाचांशु वैकुंठ गुणानुवर्णने. श्रीमद भागवतमच्या 9व्या स्कंदामध्ये अमरीश महाराज म्हणतात, सवय मन कृष्ण पदारविंदयो वाचांशु वैकुंठ गुणानुवर्णने. मन सदैव भगवंतांच्या चरण कमलामध्ये असलं पाहिजे आणि तोंडामध्ये फक्त भगवंतांचं गुणगान असलं पाहिजे. त्यांनी आपल्या वाणीचा उपयोग केवळ भगवंतांचे गुणगान करण्यातच केला. भगवंत किंवा त्यांच्या भक्तांच्या लीला श्रवण करण्यातच साधूंना स्वारस्य असते, इंटरेस्ट असतो. ते सर्वस्वी कृष्ण भावनेमध्ये रमलेले असल्याने त्यांना सांसारिक तापांचे विस्मरण होते. ताप होत नाही तसं नाही, त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात, कारण त्यांना पूर्णपणे पटलेलं असतं हे भौतिक आहे. हे दुःख पण, हे जग पण भौतिक आहे आणि या जगामध्ये जे दुःख मिळतं ते पण भौतिक आहे. हे काय आपल्या सोबत येणार नाही. इनफॅक्ट आता देखील ते माझ्यावरती काही इफेक्ट करत नाही. ही शक्ती किती मोठी आहे, हो की नाही? साधारण बद्ध जीवांना भगवंतांच्या लीलांचे विस्मरण झालेले असल्यामुळे ते भौतिक उत्पादांनी आणि चिंतांनी सदैव ग्रासलेले असतात. भगवंतांच्या गुणगानामध्ये आपण सदैव असलो की दुःखाचं आपल्याला विस्मरण होतं, विसरून जातो आपण. परंतु भगवंतांचं विस्मरण झालं तर दुःख आपल्याला कधीही सोडत नाही, कायमचे डिवचत राहतात आणि आपण त्याच्याने त्रस्त होत राहतो. त्रास होत राहतो. उलट पक्षी भक्त सदैव भगवत कथांची चर्चा करण्यातच रममान झालेले असतात आणि म्हणून त्यांना सांसारिक अस्तित्वाच्या तापांची विस्मृती होते. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, भगवंतांना विसरणे. कृष्ण भुलिया जीव भोगवांचा. आणि जोपर्यंत ही भोगवांचा आहे तोपर्यंत दुःख आहे, दुःखाचा अनुभव आहे. दुःखाचा अनुभव म्हणजे असं नसतं की आपल्याला शारीरिक दुःख किंवा मानसिक दुःखच व्हायला पाहिजे. भय, चिंता, श्लोक हे सगळे दुःखच आहेत.
एक रस्ता चुकला तरी आपण चिंतित होतो. आणि मॉडर्न सायन्स, आधुनिक विज्ञान पण हे मान्य करतं की थोड्या प्रमाणात जरी आपण टेन्शन घेतलं, चिंताग्रस्त झालो, स्ट्रेसफुल जीवन जगत असलो थोड्या प्रमाणात देखील, तरी आपली एनर्जी सगळी तिथे वाया जाते. सगळी एनर्जी वाया जाते. म्हणून बघा तुम्ही एखादा बलवान व्यक्ती देखील जो 100 किलो आरामात उचलू शकतो, त्याला जर मानसिक दुःख होत असेल, कुणी त्याला फसवलेलं असेल किंवा अगदी जवळच्या व्यक्तीने चुकीचं वागलं असेल, फसवलेलं असेल, तो उठू शकत नाही जागचा. असं वाटतं की हात पाय सगळे गळालेत. असं कधी अनुभव आलाय तुम्हाला? असं वाटतं की माझ्या अंगात त्राणच नाहीये. झोप पूर्ण झालेली असते, व्यवस्थित जेवलेलं असतं, कुठलाही रोग आजार सर्दी ताप काही नाही, तरी पण एक रस्ता चुकला म्हणून आपण भयभीत चिंतित झालो, सेम इफेक्ट होतो आपल्या शरीरावर. बरेच एनर्जी आपली वाया जाते. आणि हे जर होऊ नये असं वाटत असेल तर मनामध्ये सदैव भगवंतांचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. मग हे छोट्या मोठ्या आणि मोठ्या देखील तापांनी आपण विचलितच होणार नाही. भगवंतांच्या सेवेमध्ये आपली एनर्जी कायम स्ट्रॉंग राहील. तिचा उपयोग पण चांगला होतो भगवंतांच्या सेवेमध्ये. हो की नाही? कोणाला नको आहे हे? भक्तीची संकल्पनाच आपली चुकीची असल्यामुळे अजूनही आपण दुःख भोगत आहोत. सदैव हा शब्द विसरल्यामुळे आपण दुःख भोगत आहोत. ही आपली रियालिटी आहे. हे आपलं वास्तव आहे. तर ह्या मागच्या 3 श्लोकामध्ये भगवान कपिल देव सांगतात, या 3 श्लोकाच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगतात, या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टी, भौतिक संबंध, भौतिक सगळं कल्पना, या सगळ्यांवरची आसक्ती सोडून दिली पाहिजे आणि साधूवर आसक्त झालं पाहिजे. थोडस ऐकायला विचित्र वाटतं आपल्याला तर भगवंतांवर आसक्त व्हायचंय, साधूवर का आसक्त व्हायला सांगतात भगवान? कारण साधूवर आसक्त झाल्याशिवाय या भौतिक जगातल्या आसक्ती सुटत नाही. आणि आसक्ती पूर्णपणे सोडल्याशिवाय भगवंत दिसत नाहीत. भगवंतांवर आसक्त व्हायला पहिल्यांदा साधूवर आसक्त व्हायला लागतं. आणि म्हणून त्याच्या पुढच्या या 3 श्लोकांमध्ये साधू म्हणजे एक्झॅक्टली कोण हे सांगितलेलं आहे. आणि परत आपल्या आईला भगवान कपिल देव परत एकदा तोच मुद्दा रिपीट करून सांगतात. आणि म्हणून हे माते, तू साधूवर आसक्त हो. साधू सदैव माझ्या चिंतनामध्ये, माझ्या कथांमध्ये व्यस्त असतो. साधू सदैव अनन्य भावाने माझ्या भक्तिमय सेवेमध्ये व्यस्त असतो. साधू सहनशील असतो, साधू करुणामयी असतो, साधू सर्वांचा मित्र असतो. या भौतिक जगातली कुठलीही गोष्ट त्याला आकर्षित करत नाही, तो साधू असतो. बेस, मूळ. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. भगवंतांबद्दल आपल्या मनात प्रेम कसं निर्माण करायचं? भगवंतांबद्दल आपल्या मनात प्रेम कसं निर्माण करायचं? माहित आहे सगळं त्यांचे, तरी सुद्धा का माहिती? कारण प्रेम म्हणजे काय माहिती नाहीये, ते निर्माण कसं करणार आपण?
प्रेम म्हणजे काहीच आपल्याला माहिती नाही. अनादि अनंत कालापासून आणि या जन्मामध्ये देखील लहानपणापासून आपल्याला प्रेमाची व्याख्या चुकीची शिकवलेली आहे. प्रेम म्हणजे आपल्याला वाटतं की कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, मग माझं त्याच्यावर प्रेम आहे किंवा तिच्यावर प्रेम आहे. कुणीतरी आपल्यासाठी काही करत असेल तरच आपलं त्याच्यावरती प्रेम आहे, नसेल तर नाही. आणि ही व्याख्याच मुळात चुकीची आहे. परवा मी एक लेक्चर ऐकत होतो, त्यामध्ये भक्ती विज्ञान महाराज सांगत होते, खऱ्या प्रेमची व्याख्या किंवा खरं प्रेम काय असतं हे थिअरॉटिकली देखील आपल्याला शिकवलं जात नाही आज या जगामध्ये. प्रॅक्टिकली तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा आपण ही संकल्पना की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मगच मी त्याच्यावर प्रेम करणार, जेव्हा ही कल्पना आपण पूर्णपणे सोडून देतो तेव्हा आपल्याला खरं प्रेम कळतं. ऍब्सोल्युटली आत्म्याचं सुख त्याच्यातच असतं, करण्यामध्ये. हा व्यक्ती जो माझ्या जवळचा आहे तो खुश आहे म्हणून मी का खुश होऊ शकत नाही? मलाच काहीतरी मिळाल्यावरच मी का खुश होतो? खऱ्या प्रेमाची व्याख्या असते की बाकीचे आनंदित आहेत म्हणून मी आनंदी असलो पाहिजे. मग त्यासाठी मला दुसऱ्यांसाठी सदैव करत राहिलं पाहिजे. माझ्यासाठीच मी करत राहिलो तर ते प्रेम नाहीच आहे. ही प्रेमाची व्याख्या जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला कळेल की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सारखं सारखं समज सर्वेषु भूतेषु, समज सर्वेषु भूतेषु का सांगतात? कशाचाही विचार न करता आपण दुसऱ्यांवरती प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला, मग भगवंतांवरती प्रेम आपोआप करता येतं. आता सध्या आपल्याला आपली प्रेमाची व्याख्याच ही आहे की मला पाहिजे. आता या कलियुगामध्ये तर इवन अजून जास्त ती विकृत झालेली आहे. लोक काय म्हणतात, आय लव्ह समोसा. ऑफकोर्स यू लव्ह समोसा, कारण त्याच्यातच तुझा आनंद आहे. परंतु आई का म्हणते आय लव्ह माय चाइल्ड, माझं माझ्या मुलावर प्रेम आहे? कारण आई निस्वार्थपणे त्याची सेवा करत असते. तुम्ही समोसाची सेवा करता का? करूच शकत नाही. समोस्यावर प्रेम कसं काय करता तुम्ही? कारण समोसा तुम्हाला आनंद देतो. उलटा देवाणघेवाण आहे तिथे. ही उलटी देवाणघेवाण जेव्हा थांबेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेमाची व्याख्या कळते. तुम्हाला कितीही तो समोसा आवडत असला तर समोरचा भुकेला असेल तर त्याला त्याग करून समोसा देणे हे खरं प्रेम असतं. ते आपल्याला कुणी शिकवलेलेच नाहीये. लहानपणापासून आपल्याला कुणी हे शिकवलेलं नाही. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण भगवंतांवर प्रेम करू शकतो. हे थोडस उलट वाटतं. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की या स्टेजला तुम्ही येऊच शकत नाही जोपर्यंत तुम्ही भगवंतांवर प्रेम करायला शिकत नाही. तुम्ही आपल्या मुलावर कराल निस्वार्थपणे, सगळं जीव द्यायला तयार व्हाल, त्याला भगवंतांचं प्रेम म्हणत नाही. आता तुम्ही म्हणाल की आता उलट सांगायला लागलाय तुम्ही. आता तर म्हणाला सगळं काही द्यायला तयार, सगळं काही द्यायला सगळ्यांना तयार असलं पाहिजे, नुसतं माझ्या मुलाला नाही किंवा नुसतंच माझ्या आवडत्या व्यक्तीला नाही. ती व्यक्ती तुमची आवडती का आहे? कारण ती तुम्हाला परत सुख देते. हे आलंच तिथं परत. म्हणून जोपर्यंत आपण भगवंतांवर प्रेम करत नाही तोपर्यंत आपण कोणावरच प्रेम करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला परत परत सांगितलं जातं की सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे, तुझं नाहीच आहे. तू कशाला त्याचा स्वामी व्हायचा प्रयत्न करतो? तू जेव्हा हे स्वामी व्हायचा प्रयत्न सोडशील तेव्हा तुला भगवंत कळणार आहे, त्याच्याशिवाय कळणारच नाही. नाही मी या घराचा स्वामी आहे, नाही मी माझ्या कुटुंबाचा स्वामी आहे, नाही मी माझ्या मित्रांमध्ये स्वामी आहे, नाही मी माझ्या
ऑफिसमध्ये सगळ्यांचा स्वामी आहे. ही भावना आली पाहिजे आपल्या मनामध्ये. मी कोणाचाच स्वामी नाही, मी फक्त भगवंतांचा सेवक आहे. आणि मग याची प्रॅक्टिस केली पाहिजे डेली. आपण शुद्ध भक्तांच्या संघामध्ये याची प्रॅक्टिस केली पाहिजे. याचा अर्थ असाही नाही की कोणी येईल आणि तुम्हाला फसवून जाईल आणि तुम्ही म्हणाल हरी हरी. या फसवणाऱ्या लोकांना दंड देणे ही पण भगवंतांचीच सेवा असते. जसं अर्जुन दुर्योधनाला दंड देत, हे पण प्रेमच असतं. परंतु कधी कसं वागायचं हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणूनच आपण शुद्ध भक्तांच्या संघामध्ये कायमचं राहून हे शिकलं पाहिजे. हे डिफरन्शिएट करता आलं पाहिजे आपल्याला. ऍक्च्युली तसं सोपं असतं. भगवंतांच्या सेवेसाठी जे काही आहे ते आपण सदैव करत राहणे, भगवंतांच्या सेवेसाठी जे काही नाही आहे ते टाळणे. भगवंतांच्या सेवेसाठी कोणाला मारायला लागलं तरी मारणे, त्याचे ते देखील प्रेमच आहे. मग ही भगवंतांची सेवा म्हणजे एक्झॅक्टली काय असते हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपल्याला गुरु लागतो, जो आपल्याला समजावून सांगू शकेल की हे करा, हे करा, हे करा, हे करू नका, हे करू नका, हे करू नका. हे सगळं समजायला खूप सोपं असतं, परंतु तरी समजत नाही. आपण चुकीचं करतो कारण आपली सूक्ष्म प्रमाणात का होईना आपल्या मनामध्ये हे असतंच की मला काय मिळतं याच्यातून. व्हॉट्स इन इट फॉर मी. मग तिथे परत प्रेमाची व्याख्या चुकली. हे सगळं कन्फ्युजिंग वाटतं आपल्याला, कारण माझा फायदा सोडायची कोणाचीच तयारी नसते, म्हणून कन्फ्युजिंग वाटतं. वैरागी होणे, सगळ्याचा त्याग करणे याचा अर्थ असा नसतो की तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायचं नाही, काही दुसरी काही कामच करायची नाही, जंगलात जाऊन बसायचं. आपल्याला काम करायचंय आणि ते देखील परफेक्टली करायचंय, परंतु ते भगवंतांसाठी, दुसऱ्या जीवांसाठी करायचं. हा भाव असला पाहिजे. सगळं सोडून देणे म्हणजे प्रेम नसतं, सगळं सोडून देणे म्हणजे वैराग्य नसतं. रूप गोस्वामी काय म्हणतात? वैराग्य, युक्त वैराग्य, युक्त वैराग्य असलं पाहिजे. का करू शकत नाही आपण भगवंतांवर प्रेम? सिंपल रिझन आहे त्याचं, एकदम साधं सोपं कारण आहे. कारण माझ्यावरचं, माझ्या शरीरावरचं प्रेम अजून पूर्णपणे माझ्या मनातून गेलेलंच नाही, म्हणून करू शकत नाही. आणि कलियुगामध्ये आपलं आयुष्य, आपली स्मृती कमी असल्यामुळे आपलं भ्रम जास्त असणार, त्यामुळे आपल्याला हे प्रेम लवकर कळणार नाही. म्हणूनच आज आपण अगदी सरळ सरळ पाहू शकतो की आई देखील मुलावर प्रेम करू शकत नाही, पत्नी पतीवर प्रेम करू शकत नाही, पती पत्नीवर प्रेम करू शकत नाही. जे पूर्वीच्या काळात ते तरी होतं, आज ते पण दिसत नाही. का? कारण आपल्याकडे वेळ एवढा कमी आहे आता सध्या, आणि आपली बुद्धी इतकी भ्रष्ट झालेली आहे इंद्रिय तृप्तीने, इतके इंद्रिय तृप्तीची प्रलोभन आहेत आपल्या अवतीभोवती. मला 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 माझं 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 माझं. त्याच्यात आपण स्वतःचे पती पण विसरून गेले, स्वतःची मुलं पण विसरून गेले, पत्नी पण विसरून गेले. भगवंत कुठे आठवणार? मेन कारण असतं प्रेम न करण्याचं. मी महत्वाचं आहे, माझं महत्वाचं आहे, नाही? व्हॉट्स इन इट फॉर मी.
म्हणूनच भगवंतांवर प्रेम करणारे कमी दिसतात आपल्याला. येणार भक्तीमध्ये, परंतु हीच भावना घेऊन येणार, व्हॉट्स इन इट फॉर मी, माझ्यासाठी काय आहे, माझा फायदा याच्यात काय आहे. प्रेमाची व्याख्याच चुकली. प्रेम म्हणजे असतं त्याग. हे मी 8वी मध्ये वाचलेलं वि.स. खांडेकर यांच्या पुस्तकामध्ये. हे शिकवलंच जात नाही आपल्या मुलांना. आज 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 शाळेतल्या मुलांना वि.स. खांडेकर माहिती आहेत का विचारा फक्त. परंतु आज शाळेतल्या मुलांना कोण माहिती आहे? शाहरुख खान माहिती आहे, ऐश्वर्या राय माहिती आहे, आणि हे झालेत आपले प्रेम शिकवणारे. त्यामध्ये त्यागात प्रेम असतं हे कुणी शिकवतच नाही आपल्याला, कुणीच शिकवत नाही. मग या त्यागाची लेवल किती असली पाहिजे? अल्टिमेट लेवल असली पाहिजे. का असू नये? त्याग म्हणजे त्याग असतं ना प्रभूजी, मी 2 रुपयाचा त्याग करणार, 10 रुपयाचा करणार नाही, याला काही अर्थच नसतो. याला त्याग म्हणताच येत नाही. ज्या त्यागाची उदाहरणं आपले संत, महर्षी, राजर्षी शिकवून गेले, तो खरा त्याग असतो. जे त्याग प्रल्हाद महाराजांनी शिकवलं, जे त्याग तुकाराम महाराजांनी शिकवलं, जे त्याग शिवाजी महाराजांनी शिकवलं, ते खरं त्याग असतं. ते मुलांना शिकवणं गरजेचं. काय गरज होती शिवाजी महाराजांना एवढे खटाटोप करायची? त्याग आपल्याला कोणी शिकवलेलंच नाहीये, त्यामुळे आपल्याला प्रेम माहितीच नाहीये. श्रीमान योगी मधला शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचा सोहळ्याचं जे वर्णन आहे, मला वाटलंय 2-4 पानात असेल. 7-8 दिवस मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच वाचत होतो. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली रणजित देसाईंनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. अख्खे 2 दिवस मी हेच वाचत होतो. शिवाजी महाराज कंटिन्युअसली विचार करत होते की हे मी माझ्या प्रतिष्ठेसाठी करतोय का स्वराज्याच्या रक्षणासाठी करतोय. मला काय गरज आहे राज्याभिषेक एवढा मोठा राज्याभिषेक करायची, 30 मनाचा सिंहासन बांधायची. हे राज्य उभं करण्यासाठी किती लोकांचं जीवदान दिलेलं आहे, त्यांचा सत्कार, त्यांचा राज्याभिषेक कधी होणार, माझाच का करतायत? ही खऱ्या प्रेमाची व्याख्या असते, हे खरं त्याग असतं. हे आपल्याला कोणी शिकवतच नाही. आपण 2 रुपयाची भाजी आणतो आणि म्हणतो मी त्याग केला. कुठे आहे तुमचं त्याग? त्यागाला लिमिट नसते, म्हणूनच प्रेमाला पण लिमिट नसते. आणि अशा लिमिटलेस त्यागामध्ये, लिमिटलेस प्रेमामध्ये खरा लिमिटलेस आनंद असतो. हे आपण शिकलं पाहिजे, दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे, आचरणातून शिकवलं पाहिजे, नुसतं बोलण्यातून नाही. मग तुम्हाला भगवंत कळणार. हो की नाही? कपिल देव 29व्या अध्यायामध्ये हीच गोष्ट आईला समजावून सांगतात आपल्या. माझी पूजा तू अगदी एक्सपर्टपणे करशील, परंतु मी ज्या ज्या जीवांमध्ये आहे त्याचा जर द्वेष करत असशील तर कुठली तुझी भक्ती आणि कुठलं तुझं प्रेम? आय एम पॅराफ्रेझिंग, बट भगवंत याच शब्दात बोलतात. हे आपल्याला कळलं पाहिजे. अजूनही आपल्याला आपले घरचे प्रिय आहेत, अजूनही आपल्याला आपले नातेवाईक प्रिय आहेत, ते सोडायला आपली तयारी नाही. प्रेमाची व्याख्या समजली पाहिजे, मग प्रेम करणे सोपं जातं. प्रेमाची व्याख्याच आपली सध्या चुकीची आहे, त्यामुळे प्रेम माहितीच नाही आपल्याला, त्यामुळे जे करतोय ते चुकीचं करतोय. आपल्याला माहितीच नाहीये मुंबईला जायचा रस्ता कुठला आहे, आपण चाललोय इकडे चेन्नईला, कशाला विचार करतोय आपण की काहीतरी चुकतंय? यस, पूर्ण रस्ताच चुकलेला आहे. प्रेम म्हणजेच काय माहिती नाही आपल्याला. मग या चुकीच्या कल्पना ज्या आहेत त्या घालवण्यासाठीच आपण भगवद्गीता आणि भागवतम वाचतो. बरेच लोक म्हणतात भगवंतांनी सांगितलंय
भगवद्गीतेमध्ये कर्म कर, त्यामुळे आपलं आपलं काम व्यवस्थित केलं की आपण होतो भक्त. नाही, कुठे सांगितलंय? भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय कर्म कर, परंतु ते कर्म माझ्यासाठी कर. हे बरं आपण बरोबर विसरतो. बरेच लोक सांगतात भगवद्गीतेमध्ये प्रभूजी कर्म करायला सांगितलंय, मी माझं कर्म व्यवस्थित केलं की मी झालो व्यवस्थित. एखादा खुनी पण म्हणेल मी माझं कर्मच करतोय. त्याच्यामध्ये त्याग कुठे? कर्म कर हेच सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, परंतु अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, ते कर्म माझ्यासाठी कर, तुझ्यासाठी नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण आपल्या जीवनामध्ये कर्मच करायचंय, परंतु ते भगवंतांसाठी करायचं. त्याला प्रेम म्हणतात. That makes sense? हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.